नमस्कार मित्रांनो, कधी तुमच्या सोबत असं झालंय का की 4 लोकांमध्ये तुमची कोणीतरी खिल्ली उडवली? तुम्हाला तू काहीच करू शकत नाहीस म्हणून हिणवलं, किंवा तुमच्या परिस्थितीवर कोणी हसलं. त्यावेळी मनात एकच विचार येतं, आताची आता याला मारू का, याच्या तोंडावर काहीतरी बोलू का. रक्तात एक वेगळीच आग लागते. पण मित्रांनो थांबा, जर तुम्ही त्या माणसाला त्याच भाषेत उत्तर दिलं किंवा त्यांच्याशी भांडलात तर तुमच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक उरणार नाही. जगातील महान लोक, रतन टाटा असो, एपीजे अब्दुल कलाम असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या सुद्धा आयुष्यात कधी ना कधी भयंकर अपमान झाला होता. पण त्यांनी कधीच आरडाओरडा केला नाही. पण त्यांनी असा बदला घेतला की त्यांनी त्यांचा अपमान केला होता, त्यांनाच नंतर लाजेने मान खाली घालावी लागली. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपमानाचा बदला घेण्याचे 3 स्टेप सांगणार आहे. जर तुमच्या काळजात ती अपमानाची आग आजही जळत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि तिसरी स्टेप तर तुमचं नशीबच बदलून टाकेल. बदला घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, नेव्हर व्रिस्टल विथ अ पिग. डुकराशी कधीच कुस्ती खेळू नका, कारण तुम्ही डुकराशी कुस्ती खेळलात तर तुम्ही घाण होणारच आहात. पण डुकराची मात्र मज्जा होईल. ज्या माणसाने तुमचा अपमान केला तो तुमच्या लेवलचाच नाही आहे. जर तुम्ही त्याला शिवीगाळ केली किंवा भांडण केली तर तुम्ही तुमचा स्टँडर्ड खाली आणताय. त्यामुळे पहिली गोष्ट, इमिडिएट रिॲक्शन देऊ नका. शांत राहा, ती आग बाहेर काढू नका, तिला आतमध्ये साठवून ठेवा, कारण तीच आग आपल्याला फ्युल म्हणून वापरायची आहे. स्टेप 1, ऑब्झर्व द पॉइझन. महादेवासारखं विष पचवायला शिका. तेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा ते शब्द विसरू नका. ते शब्द तुमच्या हृदयावर कोरून ठेवा, पण ते चेहऱ्यावर दाखवू नका. स्वतःला सांगा, ठीक आहे, आज तुझी वेळ आहे म्हणून तू बोललास, माझी वेळ येईल तेव्हा जग बोलेल. त्या अपमानाला तुमचा मोटिवेशन बनवा, आणि जेव्हा आळस येईल तेव्हा तो अपमान आठवा, आणि तेव्हा तुम्ही आपोआप अभ्यासाला किंवा कामाला लागाल. स्टेप 2, डिसअपिअर मॉन्क मोड. जगातून काही दिवसांसाठी गायब व्हा. त्या माणसाला ब्लॉक करा, सोशल मीडिया कमी करा, आणि स्वतःला एका खोलीत बंद करून घ्या. त्यालाच म्हणतात मॉन्क मोड. पुढचे 6 महिने फक्त आणि फक्त स्वतःवर काम करा. वर्क ऑन युअर सेल्फ. इतकी मेहनत करा की घामाचा पूर आला पाहिजे. स्वतःची स्किल वाढवा, पैसे कमवा, बॉडी बनवा. स्वतःला इतकं अपग्रेड करा की 6 महिन्यांनी आरशात बघताना तुम्हालाच ओळखता नाही आलं पाहिजे. लक्षात ठेवा, वर्क इन सायलेन्स, लेट युअर सक्सेस मेक इट नॉईज. स्टेप 3, अँसर विथ सक्सेस. खरा बदला तेव्हा पूर्ण होतो ज्या माणसाने तुम्हाला रिजेक्ट केलं होतं आणि तुमचा अपमान केला होता. तोच माणूस काही वर्षांनी दुसऱ्याला सांगतो, अरे याला तर मी ओळखतो, हा माझाच मित्र आहे. तुम्हाला त्या माणसाला फोन करून सांगायची गरज नाही की बघ मी काय झालोय. तुमचं यश इतकं मोठं हवं की ते आपोआप त्याला दिसलं पाहिजे. जेव्हा तो माणूस तुम्हाला टीव्हीवर किंवा पेपरमध्ये किंवा एका मोठ्या गाडीतून उतरताना बघेल तेव्हा त्याच्या मनात जी जळजळ होईल ना, तोच तुमचा खरा बदला आहे. मेसिव्ह सक्सेस इज द बेस्ट रिव्हेंज. प्रचंड यश हाच सर्वोत्तम बदला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पेटून उठा आणि इतिहास घडवा.